हाय, हॅलो. मी सिद्धी. माझ्या व्लॉग चॅनल स्वागत आहे. तर आता आपण चाललो होतो गोंदावलेला आणि वडूजलाही. चला तर आता आपण जाऊयात. तरी ते सगळं आवरून झालं होतं. मी, शांभवी, शिव आम्ही सगळ्यांनी आवरलेलं. आता मामीच तेवढा राहिला होता, तर ते आवरतच होत्या. तर ते शिवही आला. चाललोय वडूजला. कुणाला भेटायला? भेटायला. तर आता आम्ही दिवसभर बाहेर जाणार होतो आणि ते आम्ही रुबीला बाहेरच सोडणार होतो, कारण आतमध्ये खूप गरम होतं. मग तिचा खावा आम्ही भरून ठेवत होतो आणि रुबी आतच होती. आता तिला आम्ही बाहेर काढतो. खायला नाही तिचं. धुवून ठेवते, धुवून टाक. पाणी आणलंस का? पाणी ठेव. धुतलंस का त्याला? धुतलं नाही. थांब जरा, मी धुते. तिला हिंदी समजते. सर तर आता आमचं इथं आवरून झालं होतं आणि रुबीला खायला घातलं आणि बाहेरसुद्धा पण आणून ठेवलं. आणि ती दिवसभर तिला कधीही भूक लागेल तेव्हा ती खाईल. मग तिला बाहेर पण सोडलं. तर आम्ही चाललो. आलाय तुम्ही. तर आता आम्ही ते गाडीमध्ये बसलो आणि आमच्याबरोबर जे सामान घेतलं होतं तेही गाडीमध्ये टाकलं. आता आपण जाऊयात. तर आता आम्ही इथे पोचलो होतो गोंदावल्यामध्ये आणि 10-15 मिनटातच पोचणार होतो. आणि मग दादाला आणि आईला आम्ही घेतलं होतं गाडीमध्ये आणि मम्मी पप्पा टू व्हीलरवरनं येत होते. मग आम्ही आता सगळेजण जाणारच होतो. मग आता आपण जाऊयात. तर आता आपण इथे पोचलो गोंदावलेमध्ये आणि मंदिर थोडंच पुढं होतं आणि इथं गाडी पार्किंगमध्ये ठेवली आणि खूप ऊन होतं. आणि आता आपण चाललो आहे मंदिराकडे. तर आपण जाऊयात. आलेलं का नाही? इथं वेळ होतं पाठवायचं. हां, येऊयात आपण इथं बसायला. चप्पल लागले. किती लांब तर आता आम्ही ते लाईनीमध्ये थांबलो होतो दर्शन घेण्यासाठी आणि ते बाकीचे दर्शन घेऊन चालले होते.
जेवण्यासाठी आणि ते लाईनीनंच जावं लागतं आणि लाईनीनंच यावं लागतं. म्हणून आम्ही ते लाईनीला थांबलो होतं आणि आम्ही गेलो तर त्यावेळी आरती चालली होती. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम तरी त्या आरती चालली होती तर त्याच दरम्यान ते नैवेद्यही दाखवायचा चालला होता. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. तर आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हतं त्यामुळे मी आतलं काहीच काढलं नाही. हे मी बाहेरून काढलं आहे, खिडकीतून दिसत होतं म्हणून थोडीशी क्लिप घेतली आणि आता आम्ही दर्शन करून बाहेर आलो आणि खूप गर्दी होती आणि त्यामुळे आम्ही फास्टमध्ये गेलो कारण आम्ही जिथे प्रसाद घेण्यासाठी थांबलो होतो तिथे गर्दी वाढतच चाललेली. तर इथे आम्ही अगोदर दर्शन करून आलो मग पाठोमाग आमच्या मागं मम्मी पप्पा सुद्धा पण आले. तर इथं आता आपण दर्शन करून झालं आहे आणि आता आपण प्रसाद घेण्यासाठी जाऊयात. आणि आम्ही ज्यावेळी जात होतो तर त्यावेळी आम्हाला खूप पायाला चटके लागत होते. ऊन तर खूप होतं. तर इथं आता आपण लाईनीने प्रसाद घेण्यासाठी चाललो होतो आणि ते खूप गर्दी असल्यामुळे व्हिडिओ शूट पण करायला अलाउड नव्हतं तर मी असं लपून केलं आहे. तर इथं आता आपण प्रसाद घेतला आहे आणि आपण प्रसाद खायला बसलो होतो आणि प्रसाद चवीला खूप छान होता. तर आता आपल्या इथं प्रसाद घेऊन झाला आहे आणि प्रसाद घेऊन झाल्यानंतर आम्ही मागं चप्पल स्टँडमध्ये चप्पल काढली होती तर ते चप्पल घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत. तर इथं आपलं दर्शन करून झालं आहे आणि दर्शन करून झाल्यानंतर तर आपण चाललो आहे घरी.
शांभो इकडं. शांभू इकडे या. तर आता आपण इथे गाडीमध्ये बसलो आणि आता आपण जाऊयात वडूजला. तर आता आपण इथे पोचलो वडूजमध्ये आणि मी वडूजमध्ये आल्या पहिल्यांदा ओरिओलाच घेतलं, कारण खूप दिवस झालं ओरिओला बघितलं नव्हतं. म्हणून ओरिओसोबत खूप सारे फोटो काढले, व्हिडिओ काढले. आणि तो अंगावर राहतच नव्हता आणि खालीच जात होता, म्हणून त्याला एका हातानं असं धरणं शक्य नव्हतं. मग मी कॅमेरा खाली ठेवून हातात धरून मग त्यासोबत खूप सारे फोटो काढले. तर त्याला खूप गरम होतं म्हणून तो इथे बाथरूममध्ये येऊन बसतो. बाथरूममध्ये फरशीचा गारवा लागतो म्हणून तो इथंच येऊन बसतो. आणि इथे बघा त्याने माझ्यावर डाऊट ठेवला होता, कारण मी त्याला लय असं अंगावर घेतलं होतं आणि दाबलं होतं, म्हणून त्याचाच राग तो घेऊन माझ्या पाठीमागं लागत होता. मागं चल. तुला कुलूप लावणार आहे. खुलजा, सिसी. खुलजा. खुलजा, सिसी. आ खुलजा. ए सिसी. मम्मी मी पुलिस आहे. माझ्यावर. अरे. बाळाला नको, बाळ आहे आमचं. हे असं एवढं करते करे ते मोठ्या मावशीचं बघायचं मग कसं झालं. बाबरू माझं लालाच आहे. ओ शिव असते बघ तसं. सारखं ते एकदा उघडून संपून टाकते, काय राहत नाही, साखरच पाणी होते, दुसरं काय होत नाही. मगापासून लावलंय, हे कर ते कर. मांजराचं कौतुक लावलंय ते कोणत्या त्याला बाहेर. तर आम्ही आलो आणि जरा वेळ झोपलो होतो आणि खूप गरम होत होतं, म्हणून दादाने स्प्राईट आणली होती, तर आम्ही ते स्प्राईटच पितोय. रुबीला बाबाला हातच देत होती. यशकडे कसं बघत गेलं बघा किती. यशकडे गेलं कसं. पप्पाला बोलू की रे. आईला बोलू. तर आता आमची स्प्राईट पिऊन झाली होती आणि मम्मी पप्पा मामा मामी आणि दादा जरा काम होतं बाहेर गेले होते. आणि इथे बघा शिवशांभू क्रिकेट खेळत बसले होते. मी कॅश टाकणार आहे. इथं वरली. अरे ओरिओ का आहे. तर इथं आता संध्याकाळची वेळ झाली होती आणि मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आणि मदर्स डे सेलिब्रेशन करायचं होतं, तर आता त्यासाठी केक आणलं होतं. मम्मीला आवडत नाही, तुम्हाला आवडत नाही. तांदूळ टाकते. अरे संपवाट लागून खेळायला लागली. माझा फोटो काढून चिडून खेळायला काय माहिती का मागच्या मॅचला लिहून घ्यायला म्हणजे खेळणार आपला तो माणूस
तर मी जे ते हातामध्ये बांगड्या घातल्या होत्या तर त्या बांगड्यांचा घुंगरूंचा आवाजाने वर बघत होता. थांब 5 मिनिटात करतो. अरे 5 मिनिटात करतो. मग anniversary आहे. चालेल करतोय तुला 5 मिनिटात. केक कापा चालला. ये ग माझी शान आहे ग, या पोलाला विसरलीस तू. तुम्ही ताईच्या घरी आले की त्याला आईची आवड झालं. पिल्ली द्या नाही. किती वेळ 1 2 हा आला पप्पाला दे. पाटा चला. हा पप्पा आवड झाली का? हा इकडे बघा. इकडे बघा. इकडे बघा. थांब तुला करतो 5 मिनिटात. तिसरा चौथा वाढदिवस बघतोय मध्ये बसून करायला ती तुम्ही असं काढला पाहिजे. परत म्हणणार आहे मला हे पहिल्यांदा चाललं नाही. इक्वॅलिटी वाटतं नको मला. मांडीवर खांद्यावर तर इथे आपले ॲनिव्हर्सरी आणि मदर्स डे सेलिब्रेशन करून झालं होतं. बाळा ते उचल आहे का नाही उचला ते 10 वाजले बसणार आहे का ना यांना बोलणार कोण नाही. तर इथे आपलं जेवण करून झालं होतं आणि मी जेवते वेळी लाईट गेली होती आणि आत्तासुद्धा पण लाईट गेली होती आणि त्यामुळे व्हिडिओ शूट काही केला नाही. आणि आता आपण परत चाललो होतो कडेगावला. बाय बाय जावं पोचल्या फोन बाय बाय. तर चला तर मग आता आपण जाऊयात कडेगावला. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.